माननीय कामगार पोलीस पाटील सावरगाव घुले श्री लाडूजी सातूजी घुले आणि यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा आणि शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. ज्यांच्या अध्यक्षखाली आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांचं नाव आताच आपण भाषण ऐकलं असेल, माननीय आदरणीय बाळासाहेब थोरात, या भागातले लाडके लोकप्रतिनिधी, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक भाऊसाहेब डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर, माननीय गणपतराव माले, नानाजी ठक्करजी, माझे सहकारी संदीप बर्पे, अमित भांगरे, अजय भाऊ, त्यानंतर या गौरव समितीचे सुनील घुले, भाऊसाहेब घुले, ज्ञानदेव घुले, राजू खरात, भाऊसाहेब कोटकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, आज चंद्रकांत आणि नितीन दादांच्या आग्रहास मुळे आपण आज इथे या अतिशय सुंदर आणि घरगुती अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. मी बाळासाहेबांचं भाषण ऐकत होते आणि बाळासाहेब एक गोष्ट त्यांच्या भाषणात म्हणाले की भाग्य असं त्या माणसाचं असतं, त्याचा मुलगा किंवा मुलगी हे आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान निघतात. आणि मला वाटतं ह्या कुटुंबाचं, तुमच्या आयुष्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत आणि नितीन हे एवढे जबाबदार, तुमचे दोन्ही सुपुत्र आणि तुमच्या मुली आणि तुमची नात गाय. मला असं वाटतं आपल्या मुलांचा यशामध्ये आनंद असतोच, पण आपली नातवंड जेव्हा त्याच्याहून जास्त यशस्वी होतात, मला असं वाटतं त्याच्यापेक्षा गोड आनंद आणि आयुष्याचं सार्थक झालेलं. मला वाटतं जे बाळासाहेब म्हणले खरीच गोष्ट आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं केलंय आणि जे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना दिले, कारण यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं, पण आपल्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त यश जर मिळालं तर तो आनंद जास्त असतो. आणि तुमच्या दोघांच्या कष्टाने कर्तृत्वाने आज ह्या कुटुंब, त्या मुलीची भाषण, मी आता विचारलं की गार्गी कुठल्या शाळेत जाते, तर ती आपल्या जयाताईच्या शाळेत जाते. आणि मी जयाला म्हणाली की भाषण कोणी दिलंय, कुठल्या शिक्षकांनी लिहिलंय का काय, मी तिला विचारलं तर ती म्हणली मी स्वतःच लिहिलंय. मला वाटतं गार्गीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तिने एका भाषेत नाही 2 भाषांमध्ये भाषण, ही इंग्रजीमध्येही बोलली आणि ती मराठीतही बोलली. मला अभिमान एका गोष्टीचा आहे, आता पुढच्या वेळेस आपण जेव्हा येऊ तेव्हा मला हिंदी भाषा पण ऐकायची. त्याचं कारण असं की आईवर प्रेम करायचंच असतं, पण मावशीवरही करायला काही हरकत नाही. आणि या पुढच्या पिढीमध्ये आणि जितक्या चांगलं जास्त भाषा होती तितक्या भाषा या मुलांना पुढचं जग जे बदलत चाललं. म्हणजे मी आता इथे बसल्या बसल्या विचार करत होते की या गावामध्ये इंटरनेट आहे, त्याच्यामुळे आज वर्तमानपत्र पण मी वाचलं. या वर्तमानपत्रात सगळ्यात दुनियाभरच्या भाषा सगळ्या माहिती आहे. आणि ह्या देशातला जो शेतकरी आहे ना, तो अतिशय हुशार आहे. मी आज येताना बाळासाहेबांचा कारखाना बघून आले आणि मला माळेगाव साखर कारखान्याला एकदा मी गेलेली ती गोष्ट मला खूप वर्षांनी खरं तर आठवली. मी माळेगाव साखर कारखान्याच्या अॅन्युअल मीटिंग असते ना त्याला गेले होते आणि तिथले एक एक असेच फार कमी लोक राहिले. मला आनंद वाटला की अजून आपल्या नगर जिल्ह्यात अजून पांढरी टोपी आहे जिवंत, त्याचा मला सार्थ अभिमान. पायजमा आहे आणि टोपी आहे. तशी माझ्याही लोकसभा मतदारसंघात ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला, भोर, वेल्ला, मुळशीमध्ये अजूनही पायजमावाला कडक आणि कडक टोपी घालणारा शेतकरी आजही आहे आणि त्याला अभिमान आहे त्या टोपीचा. आणि ते सगळे फार काही शिकलेले नव्हते. आणि हे बोलत असताना तुझे हात वरती करून जो जो शेतकरी उभा राहत होता तो साखरेच्या भावाबद्दल बोलत होता. आणि नुसत्या महाराष्ट्रातला नाही, परदेशातल्या भावामुळे आम्हाला इतकं मिळालं पाहिजे हे तो वाद घालत होता मॅनेजमेंट बरोबर. आणि मी पवारसाहेबांना विचारलं, म्हणजे ह्यांना इंटरनॅशनल प्राइस कशी काय, ते इथेच राहतात,
ते म्हणले, सुप्रिया, हे सगळे जे शेतकरी आहेत ना, हे तुम्ही गेला असाल इंग्रजी माध्यमात आणि तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, जास्त संवेदनशील आहेत, कारण का त्यांचं नातं त्या काळ्या मातीशी आहे. आणि त्या मातीशी जो नाळ ठेवतो त्याला ती माहिती असते, तो तुमच्या सुखदुःखात नुसता नाही, पण तो तुमच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो. हा कष्ट करणारा तो शेतकरी आहे. हा देश कितीही प्रगती झाली, कितीही नवीन रस्ते झाले, कितीही झालं, सगळ्याचा सोंग घेता येतं, पण अन्नाचं घेता येत नाही आणि पैशाचं घेता येत नाही. आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांच्या गावात आज इथे आलोय, ह्या कष्ट करणाऱ्यांच्या गावात आज चंद्रकांत भाऊ तुमच्यामुळे येण्याचा योग आला. त्याबद्दल मी खरंच माझं भाग्य समजते की ह्या भागामध्ये येऊन तुमच्या ह्या सुखदुःखात, सुखाचा हा दिवस आहे पण दुःखाचा एवढ्यासाठीच मी म्हणते, कारण का येताना माझी गाडी अडवली आणि तिथे काही लोक मला भेटले आणि त्यांनी सांगितलं, ताई तुम्ही कार्यक्रमाला आलाय, तुमचं स्वागत आहे, पण परत जाताना आमच्या कांद्याला भाव द्या, एवढी मागणी घेऊन जा देश पातळीवर. आणि गोष्ट खरी आहे की बगरे सर, म्हणजे तुम्ही या इलेक्शन मध्ये आपल्या निलेशला तर निवडून दिलाच. कुणाला वाटत नव्हतं निलेश लंके निवडून येतील, पण तुमच्यासारख्या विश्वास ठेवणारे या निलेश भाऊच्या मागे ज्या पद्धतीने हा जिल्हा उभा राहिला, त्याच्याबद्दल कितीही आम्ही आभार मानले तरी कमी आहे. त्याचं कारण असं, ह्यावेळेस आम्हीचं खातं उघडेल का नाही याची परिस्थिती वाईट होती. लोकसभेला माझ्याकडे तर चिन्हही नव्हतं. अमोल कोल्हे आणि मी विचार करायचो की कुठल्या चिन्हावर उभं राहायचं. आणि मग अमोल दादा म्हणला, ताई असं करा, तुम्ही कबशी घ्या. म्हणजे कबशी घेऊ, काय करू? ते म्हणले, कबशी सगळ्यांना माहिती असते, चिन्ह लवकर पोचेल, तुम्ही कबशी घ्या. म्हणलं, तुम्ही काय घेणार? ते म्हणले, दुसरं चांगलं आहे कपाट, तर मी कपाट किंवा पंखा घेतो आणि तुम्ही कबशी घ्या. मग आमचं ठरलं. पण त्या मिनिटे काय आपला पांडुरंगाची इच्छा, कारण का इलेक्शन कमिशनचा आमच्यावर विशेष प्रेम आहे, त्याच्यामुळे ते काय फार आमच्याशी गोड वागत नाही किंवा त्या संविधानाच्या चौकटीत पण वागत नाहीत, गोड तर सोडाच. पण आम्हाला चिन्ह मिळालं आणि काय त्या पांडुरंगाची इच्छा, तर त्यांनी तुतारी दिली. आणि त्या तुतारीच्या मागे ज्या पद्धतीने महाराष्ट्र उभा राहिला, त्या लोकसभेमध्ये 1-2 नाही, आम्ही ना चिन्हाचा पत्ता ना कशाचाच, तरी आम्ही लढलो. आणि एक गोष्ट हे मी माझा अनुभव म्हणून सांगते, आणि नवीन खूप उत्सुक दिसतायत इच्छुक मला या व्यासपीठावर, मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे. हा माझा आणि अमोल कोल्हेंचा अनुभव आहे. सगळी आमच्या विरोधात होती, सत्ता आमच्या विरोधात, जिल्हा परिषद आमच्या विरोधात, पंचायत समिती आमच्या विरोधात, पालकमंत्री आमच्या विरोधात, दूध संघ आमच्या विरोधात, साखर कारखाना आमच्या विरोधात, सरपंच आमच्या विरोधात. कोण बाजूनी हे सोडूनच द्या. पण आमच्या नंतर लक्षात आलं की सगळे नेते आमच्या विरोधात, सगळी यंत्रणा आमच्या विरोधात, पण फक्त एक व्यक्ती आमच्या बाजूने होती, ती म्हणजे ह्या राज्यातला, आमच्या मतदारसंघातला निष्ठेने प्रेम करणारा सर्वसामान्य मायबाप मतदार आमच्या बाजूने होता. आणि त्या मतदारांनी आम्हाला जिंकून आणला. आणि त्याच्यामुळे जर मतदार तुमच्या बाजूने असेल ना, मग नेते कुठेही असले ना, काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे तो जोपर्यंत तो मतदार, तो राजा, त्याचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे ना, तोपर्यंत तुम्हाला कोणी घरी पाठवू शकत. वाकचौरे साहेबांची पण केस काय फार वेगळी नाही आमच्यापेक्षा. आम्ही सगळेच त्याच्यातून गेलेलो. संघर्ष होता आणि ती लढाई होती, और लढणे में बहुत मजा आहे. मी आता जयाला गाडीत सांगत होते, जया म्हणली की एवढं कसं धावपळ कशाला करता? म्हटलं ना, आता लढायची सवय लागली. एखाद्या दिवशी लढाई नाही केली तर असं वाटतं, अरे बापरे, आजचा काही दिवस जगलोच नाही वाटतं. आणि खरं तर मी सत्ताधाऱ्यांचे जाहीर आभार मानले पाहिजे. मला लढायचं किंवा भांडायचं कसं हे माहितीच नव्हतं, कधी गरजच पडली नाही. म्हणजे लढाई काय असते फक्त छत्रपतींची पुस्तकात वाचली. आपल्या आयुष्यात तेवढा संघर्ष कधी आलाच नाही, आणि जो आला तो बॉम्बच फुटला, काही छोटा मोठा आलाच नाही. आणि त्यानंतर लक्षात आलं की इतिहास जो लिहिलेला जातो ना, फक्त लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आणि त्याच्यामुळे लढण्यामध्ये बहुत मजा आहे.
कारण का तुम्ही याला कुणाची भीतीच नसते. जिसके पास खोने के लिए कुछ नहीं है त्याला काय फरक पडतो. त्याच्यामुळे मगाशी मी बाळासाहेबांचं भाषण ऐकत होते. बाळासाहेब विचारांबद्दल बोलत होते आणि माझा हा जो पुरोगामी विचाराबद्दल बाळासाहेब बोलत होते आणि मी विचार करत होते, मी 21व्या शतकातली शिकलेली इंग्रजी माध्यमातली मुलगी आहे आणि दुर्दैव आहे की 21व्या शतकात जिथे माणूस चंद्रावर जायची चर्चा करतोय तिथे आज आपण जाती धर्मात अडकलेलो आहोत. माझी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर प्रचंड आहे. शिर्डी काय फार इथून लांब नाही. श्रद्धा आणि सबूर अवघड आहे. सोपं आहे म्हणणार, श्रद्धा तर सोपी आहे पण सबूर ही अवघड आहे. पण ती आयुष्यात माणसाला शिकवते कधीतरी, जे मी शिकते आता. त्यामुळे मी नेहमी जेव्हा साईबाबांच्या बद्दल विचार करते तेव्हा म्हणते श्रद्धा आणि सबुरी. सबुरी में बहुत मजा आहे आणि कमी बोलण्यात आणि मजा आहे. काही लोक बोलत राहतात, काही लोकांचं आमच्यावर विशेष प्रेम आहे, ते वन वे बोलत राहतात. मला मगाशी जयानी आम्ही सांगत होते गाडीत, मी आणि संदीप भाऊ गाडीत बसलो होतो. संदीप भाऊनं म्हणलं काही तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. तर मी म्हणलं काय मग? म्हटलं त्यांचं विशेष प्रेम आहे, ती गाडी वन वे चालत असते, ते आमच्यावर टीका करत राहतात. आम्ही कधी उत्तर देतच नाही, कारण का मला त्याची गरजच वाटत नाही. प्रत्येक आरेला कार्य म्हणणं गरजेचंच नसतं, कारण का काळात त्या कार्याला उत्तर असतं. करारा जवाब देना है, 100 सोनार की एक. वक्त आएगा. मला तर कधीच घाई नसते आणि आपण साईबाबांचे बघतो, त्याच्यामुळे सबुरी सिचर. आणि सत्ता आणि विरोधी विरोधात बसण्यात पण खूप मजा आहे. मी तर विचार करते की मी आता जर सत्तेत असते तर मी काय भाषण केलं, की तुम्हाला इथे येऊन काय बोलले असते. तुम्ही विचार करा. म्हणजे मी विचार करत होते, रामकृष्ण हरिबाई माझ्या पांडुरंगाची इच्छा की मी विरोधात आहे, कारण का मला नाही त्या शेतकऱ्याच्या दुःखामध्ये त्याच्या अश्रूमध्ये सहभागी व्हायचं, मला त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं, त्याच्या दुःखात नाही. आज कांद्याचा भाव काय मला अजूनही आठवत होतो दिवस. वागचौरे साहेब आपण पार्लमेंटमध्ये होता मला वाटतं तेव्हा आदरणीय पवार साहेब शेती मंत्री होते. भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कांद्याच्या माळा घालून आले होते संसदेत आणि म्हणले शरद पवार हाय हाय, शरद पवार हाय हाय. शांत. तुम्हाला माहितीये पवार साहेब चेहऱ्यावरची एक लाईन पण जाते, शांत बसले. काय आहे म्हणतायत आता, हे काय उत्तर देणार याला? आणि पवार साहेबांनी उत्तर दिलं, तुम्ही माझी कितीही हाय हाय, पण कांद्याचा भाव तेव्हा वाढला होता, मी पडू देणार नाही. कितीही तुम्ही माझा विरोध करा, पण कांद्याला जो भाव मिळतोय तो भाव मिळालाच पाहिजे. आणि लागतो किती कांदा माणसाला? मला सांगा, स्वयंपाकघरामध्ये किती कांदा लागतो? एवढा तर लागतो ना. तो जर जरा त्याला चांगला भाव मिळाला. आणि कोण आहे कांद्याचा शेतकरी? तो 100 एकरवाला नाहीये. तो जागती छोटी ज्याची कमी जमीन असते, कमी पाणी असतं, तो कष्ट करणार तोच असतो ना कांद्याचा शेतकरी. मग त्याला जर 2 पैसे मिळाले तर काय अडचण आहे? असे 50 पैसे भाव नाही आहे त्या कांद्याला. केळी, काय परिस्थिती आहे केळीची? आज केळीला भाव नाही. माझ्याच लोकसभा मतदारसंघात एक काळ असा होता की मला त्या जैन इरिगेशनला फोन करायला लागायचे, जरा केळ्याचं पीक द्या, लवकर द्या, ते तुमचे सॅम्पल्स आम्हाला आमच्याकडे. तेव्हा लाखो रुपये लोकांनी कमवले. आज काय परिस्थिती आहे केळीची? झेंडू आम्हीच लावला. मी तुम्हाला माझ्याच घरची सांगते, 30-40 रुपयाला झेंडूच्या वर गेला नाही यावेळेस. गेला का मला सांगा? काय भाव होता मार्केटमध्ये झेंडूला एवढ्या सणाला? कारण का कुणाच्या हातात पैसेच नाही. सरकारने काय सांगितलं होतं? दिवाळी गोड करू. कुणाची दिवाळी गोड झाली? तुमच्या घरी झाली असेल, कारण का तुम्हाला शक्तीपीठचा रस्ता करायचा ना. जो रस्ता करणार आहे तो आला असेल मिठाई घेऊन. आणि कुणाला पाहिजे तो शक्तीपीठ? कोणी तर मागत नाहीये ना. रस्ता तर आहे ना शक्तीपीठाचा, तो 6 पदरी करायला तुम्हाला पाहिजे. आता शेतकऱ्याच्या आत्महत्या तुम्ही बघताय. कुणासाठी चाललंय हे? त्या शक्तीपीठाचा पूर्णपणे मी विरोध केलेला. मी विकासाच्या विरोधात नाही, पण जर 80,000 कोटी रुपये या सरकारकडे शक्तीपीठ करायला आहे तर तुम्हाला 10-20 हजार कोटी रुपयाची सरसकट कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाही. आणि आता काय म्हणतात, आम्ही कर्जमाफी कधीच बोललो नव्हतो. मी देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकले.
हे चॅनलवाले आहेत ना सगळे, यांनीच दाखवलंय. तुमचा 7-12 कोरा करू, आमची सत्ता येऊ द्या. सत्ता येऊन 1 वर्ष झालेलं आहे. आता जाऊन बघा ते लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कधी बघितलंय त्या शेतकऱ्यांचं नुकसान? अंगावर आजताही माझ्या काटा येतोय. त्या सोयाबीन हातात घेऊन ढसा रडत होता तो शेतकरी. कोण गेलाय त्याच्या अश्रू पुसायला? हे प्रायव्हेट विमानाने हेलिकॉप्टरने जातात, लाखो रुपये खर्च करतात स्वतःच्या हेलिकॉप्टरवर पैसेवर, येतात वरून पाणी करतात आणि निघून जातात. आणि त्याचा अश्रू कोण उठणार? तुम्ही तुमच्या एसी गाड्यांमधून फिरता आणि एसी ऑफिस मध्ये बसता आणि काय सांगतात आम्हाला? दिवाळी गोड करू. दिवाळी तर झालीच नाही, पण योग्य वेळी करू. कुठली योग्य वेळ? आमची तिरडी उचलल्यावर योग्य वेळ येणार ती. या राज्यामध्ये दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या. मी म्हणत नाही, मकरंदाबा पाटील म्हणतात, जे मंत्री आहेत या सरकारनं. त्यांचं उत्तर आहे, दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. या राज्यामध्ये शिक्षक आत्महत्या करतात. या राज्यामध्ये ज्यांनी जल जीवन मिशनचं काम केलं त्याच्याही आत्महत्या झालेल्या. आता तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती मला माहिती आहे. त्याचं कारण निलेश लंकेंना मी स्वतः घेऊन CR पाटलांच्याकडे गेले. जल जीवन मिशनसाठी सगळ्यांनी मिळून पैसे. आणि मी असं कधीच म्हणत नाही की यांनी 70 वर्षात काय केलं. सगळी सरकार काहीतरी चांगलं काम करतात. त्यांनी जल जीवन मिशनचा चांगला केंद्र सरकारचा कार्यक्रम आला. उद्धवजींचं सरकार होतं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारनी 50% आणि केंद्र सरकारनी 50%. अच्छे को अच्छा बोलना चाहिए. हो, केंद्र सरकारने मला मदत केली, नगरलाही मदत केली, महाराष्ट्राला मदत केली. पण त्याच्यानंतर आज तुमच्या किती गावांमध्ये त्या नळाला पाणी आहे याचं मला उत्तर द्या तुम्ही सगळे. जल जीवन मिशनच्या किती टाक्या पूर्ण झाल्या? किती पाईपलाईन चांगल्या झाल्या? पाईपलाईन कुठल्या राज्यातून आली? किती तुटली ती पाईपलाईन? करोडो रुपयाचा चुराडा झालाय. मी CR पाटलांकडे, मी आणि निलेश लंके गेलो. बाप्पा, आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र खासदार तिकडे गेलो आणि कंप्लेंट केली. CR पाटलांचा मनाचा मोठेपणा. केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत. आम्हाला म्हणाले तुम्ही नावं द्या, मी इन्क्वायरी लावतो. आणि आम्ही इन्क्वायरी लावली. आता काही कामाचा पत्ता नाही. बिलं निघाली आणि काही कॉन्ट्रॅक्टरची बिलं निघाली नाही. त्यांनी सांगलीला बिचाऱ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांच्या आत्महत्या. बीड मधली कालची घटना तुम्ही पाहिली असेल. भयानक आहे. काय करते पोलीस यंत्रणा? मला मुख्यमंत्र्यांच्या विरोधी बोलायला मी इथे आलेले नाही, पण बाळासाहेबांचं भाषण ऐकून मला प्रचंड अस्वस्थता जी जाणवते आम्हाला. रोज बघतो आम्ही तो माणसाने माझी गाडी अडवली आणि म्हणला कांद्यावर बोला आणि इथून जाल तेव्हा कांद्याला भाव मिळेल, याच्यासाठी लढा आमच्यासाठी. काय परिस्थिती आहे? सत्ता कुणासाठी आहे? सत्ता ही काय मिरवण्यासाठी नसते. सत्ता ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी असते. पण ते सोडून सगळं हे सरकार करतं. ठीक आहे, आम्हाला अपयश आलं विधानसभेला, पण मी खरंच म्हणते भाग्य माझं की मी या सरकारमध्ये नाहीये. काय तोंड दाखवलं असतं मी तुम्हाला? आणि काय म्हणतात त्यांची एक टॅगलाईन आहे नेहमी, यही समय है सही समय. ऐकलं का नाही तू? आणि मग माननीय मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी मी नक्की करीन. मग तुमची योग्य वेळ कधी येणार? यही समय है सही समय है. सरसकट कर्ज माफी करा. आणि मी तुम्हाला शब्द देते की सरसकट कर्जमाफी जोपर्यंत हे सरकार करत नाही, आम्ही या सरकारला स्वस्थ बसून देणार नाही. कारण आमचं कर्तव्य आहे. आणि ठीक आहे, हालचाल आहे, आता विधानसभा आहे, आपलं या सगळ्या इलेक्शन आहेत, सगळी गडबड होणार आहे. सगळं कोण काय जाणी दो, जो होगास होगास. आणि शांत बस आणि फक्त मजा बघा. आणि बटन दाबायची वेळ आहे. रामकृष्ण हरी म्हणायचं, आपल्याला योग्य वाटेल तर बटन दाबायचं. जो आपल्या सुख दुःखात असेल ना, त्या व्यक्तीलाच मतदान करा. कोणी तुम्हाला जो योग्य वाटेल. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मतदान करायचा अधिकार. पण जो आपल्या सुखात नाही, अशा सरकारला आज ना उद्या आपल्याला इथून हद्दपार करावं लागणार आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पंजाबमध्ये सरसकट कर्जमाफी झाली, 7-12 कोरा केला पंजाब. मग महाराष्ट्र का नाही करू शकत? कांद्याला भाव नाही, दुधाच्या अडचणी आहेतच सगळीकडे. आणि आता अमेरिकेचं, आता ट्रम्प बद्दल बोलते. आता ही एक गंमत झाली, सगळ्यांना ट्रम्प माहितीये.
एक काळ असा होता, कोण ट्रम्प काय घेणं देणं नाही, पण मोबाईलमध्ये माझा एक चालक आहे प्रथमेश नावाचा पुण्यामध्ये. परवा तो मला म्हणला, मला जरा दिवाळीला बोनस जास्त द्याल का? म्हटलं कशासाठी रे बाबा, तुझं काय लग्न नाही झालं, तुला कशाला एक्स्ट्रा बोनस पाहिजे? मला म्हणतो की नाही ताई, मला ना माझ्या आई वडिलांना फोन घ्यायचा आहे. म्हटलं आईला साडी घेतलेली आहे, आईला फोन घेणारा पहिलाच असेल. म्हणलं कशासाठी? म्हटलं नाही, माझ्या आईला ना जरा तो युट्यूब वाला फोन पाहिजे. म्हटलं काय रे, तुझी आई तर रानात जाते. म्हणजे हेच तर झालंय ना ताई, काळ बदललाय. आमचे आई वडील रानात जातात आणि दुपारी ऊन वाढला ना की झाडाखाली बसून युट्यूबवर सगळं बघतात. त्याच्यामुळे त्याच्या आईला पण ट्रम्प माहितीये. आणि ट्रम्प बाबा काहीतरी करतोय ज्याच्यातून तुमचं माझं नुकसान होऊ शकतं, अशी परिस्थिती आहे. पण मी तुम्हाला शब्द देते, जरी आम्ही विरोधात असलो आणि ट्रम्प बाबांनी काही मागण्या केल्या तरी जर भारत सरकारने शेती बाबतीत कुठलंही चुकीचं धोरण केलं, कारण का आजपर्यंत अमेरिकेबरोबर आदरणीय पवार साहेब असतील आणि काँग्रेस पक्ष असेल, आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, हे म्हणतात ना 70 साल में तुमने क्या किया, अरे 70 साल में ना ज्या अमेरिकेशी आम्ही लढत राहिलो ना, त्याला शेतीमध्ये 1 इंच आम्ही येऊ दिलेलं नाही. हे आम्ही 70 वर्षात केलेलं आहे. आणि ह्या सरकारने, जर भारत सरकारने अमेरिकेला शेतीमध्ये येऊ दिलं तर मग टोकाची लढाई आहे. आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर उतरून अमेरिकेला आम्ही बाकी सगळी मैत्री ठेवू, पण शेतीमध्ये येऊ देणार नाही. आणि ही मोठी लढाई आहे. आता होईल की कशी होईल माहिती नाही. आम्ही पण इथून जोरात रेटतोय, आदरणीय पवार साहेब स्वतः लक्ष घालून आहेत त्याच्यात. पण आपण परदेशाशी मैत्री ठेवा, देवाणघेवाण द्यावं. तुम्ही आमचं घ्या, आम्ही तुमचं घेतो, पण बाकी सगळ्यामध्ये करू. म्हणजे मोबाईलमध्ये करू, त्या इन्फोसिसच्या सर्व्हिसेस मध्ये करू, पण शेतीमध्ये परदेशातला कुठलाही माणूस गुंतवणूक करू देणार नाही म्हणजे नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाही मोठी लढाई. आता पुढच्या 15-20 दिवसात कळेल नक्की काय होईल, पण या सगळ्याचा गांभीर्याने विचार करा. महिलांनो तुम्ही करा, असं म्हणू नका आमचं काय बघून घेतली. जमाना गया, तुमचा पण 50% अधिकार आहे. आता जी इलेक्शन येणार आहे ना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळ्यामध्ये 50% महिला. म्हणजे 1000 सीट लागल्या ना तर 500 सीट मध्ये महिला आहेत. विचार कर, म्हणजे 50%. आम्ही तर विचार करत होतो परवा आम्ही पक्षाची लिस्ट घेऊन बसलो होतो, तेव्हा आम्ही विचार करत होतो संदीप दादा की हजारो महिला लागतील या इलेक्शनला प्रत्येक पक्षाला. त्याच्यामुळे निर्णय प्रक्रियेत तुम्ही खूप मोठा भाग आहे. आणि सत्तेचा नुसता निर्णय नाही. मगाशी यांनी आबांचं नाव घेतलं, चंद्रकांत दादा, आबाची आठवण तुम्ही काढली, मला खरंच आनंद वाटला. कारण आबा मला माझ्या मोठ्या भावासारखे होते. आजही ज्या दिवशी आबा गेले, आबाला शेवटचा श्वास घेताना डॉक्टर सोडून कोण होतं? मी होते, बाकी कोणी नव्हतं आयसीयू. सगळे त्यांची फॅमिली कोलॅप्स होऊन रडत होती आणि मी डॉक्टरला सांगत होते प्रयत्न करा. माझ्या डोळ्यासमोर ते आयसीयूवरनं शून्यावर झालेलं मी पाहिलं. आणि या काळ्या मातीशी प्रचंड प्रेम असणारा नेता. खूप मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालं. पण आबांनी एक निर्णय घेतला होता. ते मंत्री असताना त्यांना एका महिलेने फोन केला रडत. त्यांना काय वाटलं, नवऱ्याने मारलं का काय? त्यांनी फोन केला, ते म्हणाले की का रडती तू? तर ते म्हणले घरात अडचण झाली. नवरा मारतो का, काय प्रॉब्लेम आहे? ती म्हणली नाही, माझा नवरा पंचायत समितीत आहे, तो मला फार त्रास देतो. तुझ्या नवऱ्याचं काय काम तिकडे? म्हणले ऐकतच नाही, रोज येतो माझ्या बरोबर, जातो माझ्या बरोबर. मग आबांनी निर्णय घेतला की आज नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच कुठल्याही मीटिंगला नवरा जाणार नाही, महिलाच जाईल आणि तीच निर्णय घेईल. तो निर्णय आर पाटलांनी घेतला. आणि आमच्या महिला भगिनी निर्णय प्रक्रियेत गेला. तरी आहेत थोडे एसपी असतात. एसपी म्हणजे शरद पवार नाही, एसपी म्हणजे सरपंचपती. कधी कधी गावात गेलं ना की माझ्या मतदारसंघात अमित गेले ना मी, की आधी माझ्या नोट असते की या गावात चाललोय आणि हा सरपंच आहे, ही महिला आहे. मी तिथे गेल्यावर एक पुरुष उभा राहतो आणि म्हणतो नमस्कार ताई, तुमचं स्वागत आहे. म्हणजे सरपंच कुठे? मीच आहे ना सरपंच. विचार करते, आता गाडीत तर नाव तर लिहिलं होतं महिलेचं, हा बाबा का पुढे पुढे करतोय? तर मी म्हणायला मग मी पीएला विचारते, रे ते नोट कुठे आहे? तर सांगतो नाही ताई महिलाच आहे. आमचा कोडवड आहे एसपी.
तो मला हळूच येऊन पीए म्हणतो, ताई एसपी. मी त्याला विचारते स्पा, तर त्याचा पण सन्मान आहे ना. मग त्याला प्रेमाने विचारते, पण सरपंच तुम्ही आहात का तुमच्या मिसेस? नाही नाही, तीच आहे, पण मीच सगळं बघतो. म्हटलं ती कुठे? ती घरी आहे ना. उसको बोला. बरं, यायचं माझ्या शेजारी बसायचं कार्यक्रम आणि माझ्या आधी भाषण करायचं. मग ती बायको म्हणते, नको नको, मी कधीच नाही केलं. म्हटलं आयुष्यात प्रत्येक गोष्ट कधीतरी पहिल्यांदा करायची असते. आज मी तुझं भाषण लिहून देते, तू कर भाषण. कारण आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी हे फक्त तुम्हाला घरात बसण्यासाठी नाही, तो उंबरठा ओलांडून निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला अधिकार देण्यासाठी आहे. लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे दिले, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले, पण निर्णय प्रक्रियेमध्ये आरक्षणातूनच तुम्हाला संधी दिली. त्याच्यामुळे या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार करा. आता तुमच्याकडे किती पैसे चंद्रकांत भाऊ कमी झाले मला नाही माहिती. माझ्या मतदारसंघात तर लाखोनी महिला कमी गेल्या. या किती 6,500 कुठे कमी झाले? अकोले तालुक्यात. आणि तुमच्याकडे 15,000. बारामती लोकसभा मतदारसंघात तर प्रत्येक तालुक्यात 9 तालुक्यात 6,000, 8,000, 10,000. या राज्यामध्ये 25 लाख महिला कमी गेलेल्या. का केल्या, कशा केल्या, सगळं होईलच आता. आणि 1500चे 2100 काय करत नाही सरकार. कारण मी खरं तर या विषयावर बोलणार नव्हते, पण एक गोष्ट खूप गांभीर्याने मला तुम्हाला सांगायची, की या सरकारची तिजोरी खडखडाट आहे त्याच्यात. आणि दुर्दैव आहे, या शेतीचे विषय, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, आणि महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती इतकी गंभीर आहे की सरकारकडे पैसे नाही आहेत. आणि जर असंच राहिलं तर काही महिन्यांनी पगार करायला पण यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे महाराष्ट्र असा कधी आर्थिक परिस्थितीत अडचणीत नव्हता. हे दुर्दैव आहे की या सरकारच्या मध्ये ही परिस्थिती. आमची तर रोज त्यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टींवर लढाई होते, पण लढाई तर आम्ही करत राहू, वैचारिकी होईल. कारण का माझी प्रचंड माझ्या पांडुरंगावर श्रद्धा आहे, पण मी अंधश्रद्धेच्या विरोधात. श्रद्धा ही कुणावरही तुमची असू द्या, तुमचे आई वडील असेल, तुम्हाला साईबाबा असेल, तुम्ही जे काय तुम्ही खंडोबा असेल, ज्याची प्रत्येकाची श्रद्धा ही असलीच पाहिजे या मताची मी. पण अंधश्रद्धा करू नका. आणि दुर्दैव आहे की आज महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यातलेच काही लोक मध्ये आले होते माझ्याकडे, जोरात जोरात भाषण करून गेले. आम्ही म्हणलं असली भडकाऊ भाषणं, लोकांमध्ये भांडणं लावायची भाषणं इथे आम्ही सहन करणार नाही. आणि नगर मधल्याही जनतेने ती सहन केलेली नाही. कारण का हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही जर समाजामध्ये तेढ निर्माण करणार असला तर आम्ही ते सहन करणार नाही. मी तर परवा मोडून काढलं, तेव्हापासून आता जो काय आलेला नाही हल्ला. त्यांनी काय भाषण केलं की फक्त हिंदू लोकांकडून तुम्ही दिवाळीचं सामान घ्या, बोलले की नाही. मला त्यांना 3च प्रश्न विचारायचे, छोटे छोटे प्रश्न, की टाटा कुटुंब हे कुठल्या समाजाचे? पारशी आहेत ना. मग मीठ चालतं त्यांचं, त्यांची साखर चालते, त्यांची गाडी चालते, त्यांचा रस्ता चालतो, पार्लमेंटची बिल्डिंग टाटानी बांधली. मग त्यांच्याकडून घ्यायचं का नाही सामान? टाटांकडून कंपनीचं घ्यायचं का नाही? मग बरोबर. त्याच्यानंतर इंजेक्शन घेतलं ना कोविड मध्ये सगळ्यांनी, सिरमच्या मालकाचं नाव काय? पुनावाला कोण आहे? सारस पुनाला कोण आहे? मी इंजेक्शन नाही घ्यायचं का घ्यायचं आता? म्हणजे टाटाचं सगळं सामान घेतलं की नाही दिवाळीत आपण? त्याच्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटचं इंजेक्शन घेतलं का नाही? त्याच्यानंतर सिप्ला नावाची कंपनी, सिप्लाच्या मालकाचं नाव काय? युकू हमीद. काय नाव? युकू हमीद. मग दिवाळीचे 4 दिवस सिप्लाच्या गोळ्या नाही घेतल्या का कोणी? हा विचारच बुरसटलेला आहे. आणि त्यांना असं वाटतं की हे चालणार आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र असली भाषणं खपवून घेणार नाही. मी तर खपवूनच घेणार नाही. माझ्या मतदारसंघात एकदा आले आणि मी जाहीरपणे हे बोललेले, मी राहुल कुल भारतीय जनता पक्षात आहेत. मी त्यांना फोन केला आणि मी त्यांचे जाहीर आभार मानते. मी राहुलला फोन केला
म्हटलं राहुल बाबा येतोय आपल्या मतदारसंघात, तिथे आपल्याकडे दगडफेक झाली, त्याच्यामुळे त्याला आत्ताच आवर. म्हणलं ताई काळजी करू नका, आपण मिळून आपल्या मतदारसंघासाठी एकत्र राहू आणि आपल्या लोकांचं नुकसान होणार नाही. तुम्हाला माहितीये नुकसान त्यांचं नाही होत, ते मोठ्या गाड्यातच राहतात. तो बाला बलुतेदार आहे ना, त्या बिचाऱ्या कटिंग करणाऱ्याचं दुकान मोडलं, भाजीवाल्याचं उद्ध्वस्त झालं आयुष्य. त्याच्यानंतर तिथे जी छोटी छोटी दुकानं आहेत ना, ते सगळ्यांची दुकानं फोडली तिथे वरवंड आणि पाटसला. काय आणि यांचं कर्तृत्व येऊन आमच्या मतदारसंघात भाषण करत बसतं. नाही चले जा. माझ्या मतदारसंघात परत येऊन अशी भडकाव भाषणं केली ना, गाठ माझ्याचीच आहे. माझा मतदारसंघ सुरू होतो ना, तिथेच आडवी उभे राहिली, ते बघतो कसं येते माझ्याकडे. नाही चलेगा याचा. आम्हाला अभिमान आहे आम्ही भारतीय असण्याचा. अरे साजे जा से अच्छा हिंदुस्तान हमारा नामा. मग कशाला आम्हाला जाती जातीमध्ये अडकवताय आणि भेद करताय. इथे माझे अश्रू बघा माझ्या शेतकऱ्याचे, त्याच्यावर का नाही भाषण करत. ज्याचे पैसे मिळाले नाहीत तर कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या 32 वर्षाच्या मुलाच्या, त्याच्या घरी का नाही घात. ज्या त्या शिक्षिकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरी गेलेले बघितले ते लोक कधी. का कुठल्या शेतीमध्ये पाणी जिथे अडचण होता, सोयाबीनला भाव नव्हता, कांद्याला भाव नव्हता, त्याच्यासाठी आंदोलन केलंय. तुम्ही फक्त तेढ निर्माण करता आणि आमच्या भारताचं नुकसान करता असली भाषण करू. त्यामुळे हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी कधी ना कधी तुम्हीही बोललं पाहिजे. मी तर बोलतेच, कारण का मला हे भुसटलेले विचारच पटत आणि मला विश्वास आहे या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या मातीवर की 29 मध्ये असलेल्या लोकांना ना घरी पाठवायचं काम हीच मायबापच्या. कारण का आपला देश हा सर्व सामान्य सगळ्या लोकांना एकत्र घ्या. आम्हाला अभिमान येतो. अरे आम्ही नगरला जेव्हा येतो तेव्हा आम्ही विचार करतो, आपल्या त्या ताई होत्या आठवतं, त्यांच्या साडीचं दुकान होतं, तिकडे जायचो. मग आपल्या नगरचा आपला तो भेळवाला, अहिल्यानगरवाला, त्याच्याकडे भेळ खा, अशा आनंदाने गुणा. आणि ह्या देशातलं सगळ्यात महत्वाचं पुस्तक जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, जे जगामध्ये वाचलं जातं, ते अहिल्यानगरमध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा ते जेलमध्ये होते, ही अहिल्यानगरची ओळख. आणि या बाबांनी काय करून ठेवली ओळख की इथे हिंदूंकडून सामान घेऊ नका. एक बरं झालं त्यांच्या पक्षांनी नोटीस पाठवली त्यांना. आता पुढे नोटीसचं काय झालं मला माहिती नाही. मी तर त्या पक्षाला सांगितलं तर आवरा आहे सगळे लोक आणि पक्षातून काढून टाका. कधीतरी आयुष्यात स्ट्रॉंग डिसिजन घ्यायलाच पाहिजे, कारण का ते राज्याच्या हिताचे नसते. पण ही दुर्दैवाने महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आपल्याला बदल करावा लागेल आणि करू आपण. मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सगळे एकत्र राहू आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण ह्या सगळ्या कुटुंबांनी जो प्रयत्न केलाय, या घुले कुटुंबाचा जो विचार आहे, त्या सगळ्या विचार तुम्ही मगाशी चंद्रकांत दादा तुमच्या भाषणात बोलला की ह्या गावामध्ये कधीच कटुता कुठल्याही समाजात आली नाही, कारण का तुमच्या वडिलांनी सगळ्यांना एकोपा ठेवला. मला असं वाटतं असे अजून लोक जसे प्रत्येक गाव वाडी वस्तीवर घुले कुटुंब आज आहे. एखादाच कोणीतरी तो टाकतो एखादा मिठाचा, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी आज हा अतिशय सुंदर पण घरगुती कार्यक्रम केला आणि मला एवढं आमंत्रित केलं. एवढी सुंदर जी आम्ही येताना गंमत वाटली मला, पण जो उत्साह सकाळी आल्या बघितला याबद्दल त्या लेझिम करणाऱ्या महिलांचेही मी मनपूर्वक आभार मानते. अतिशय सुंदर त्यांनी हा कार्यक्रम केला. म्हणजे या सगळ्या घुले कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देते आणि देवाचरणी पांडुरंगा एवढीच प्रार्थना करते की हिरा बिळा टळू दे, वळीचं राज्य येऊ दे आणि या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला काय म्हणतात बघा, मी सरसकट कर्जमाफी देऊ दे म्हणतायत, ते आम्हाला तिकडून इशारा करून म्हणतायत कांद्याला भाव देऊ दे. कशाला कांद्याला भाव पाहिजे ना. तुमची बहिणी लढेल, काळजी करू नका. बिचारे आले ना सत्तेवाले की त्यांना घाला कांद्याच्या माळा आणि सांगा तू ह्याला भाव दे, नाही तर तुला यूज देत नाही मी गावामध्ये. खरंच तो म्हणजे आम्ही त्या टोकाचं तिथे बगरे सर आहेत आपले, ते करतातच एक आंदोलन. मीही केंद्र सरकारशी बोलणार आहे या बाबतीत. पण ही जी अडचणीत आलेली शेती आहे त्याला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू. आज खरं तर माझे बंधू असणारे चाळीसगावला, त्यांचं दुःखद निधन झालंय. आम्ही आणि संदीप भाऊ चाळीसगावला जाणार आहेत.
यायला थोडासा उशीर झाला कारण काही ऍक्सिडेंट झाला. थोरात साहेबांच्या कुटुंब आणि आम्ही सगळे एकत्र हीच चर्चा करत आलोय की हा कार्यक्रम हा एक चंद्रकांत दादांचा कार्यक्रमासाठी आवर्जून एक अतिशय उत्तम भाषण, नुसतं भाषण नाही पण त्यांच्या भाषणामध्ये जो नात्यातला ओलावा होता ना, हाच मराठी माणसाचे संस्कार आहेत. आणि हे संस्कार पुढे ठेवायची नैतिक जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आहे. आज या कुटुंबाच्या कार्यक्रमाला येण्याला माझी संधी मिळाली. आपण ज्या प्रेमा